हाय वेलकम नमस्कार सलाम स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मराठी बॉयज. तर भावांनो, सिद्धार्थ मल्होत्राची योद्धा मूवी फायनली मी बघून आलोय. आता शेरशाह मूवी हिट झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा तर खूप देशप्रेमी झाला आहे. म्हणजे शेरशाह मूवी नंतर त्यांनी जेवढ्या पण स्क्रिप्ट चॉईस केल्या त्या सगळ्या मूवी मध्ये तो सोल्जर जे उदाहरणासाठी शेरशाह मूवी नंतर त्यांनी मिशन मजनू मूवी आणि त्याच्यानंतर आता ही योद्धा, म्हणजे या तिन्ही मूवी मध्ये तो देशासाठी काहीतरी करताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर आय थिंक त्याच्या देशावर थोडं जास्तच प्रेम वाढलं वाटतं, म्हणून त्यांनी त्यानंतर सगळ्या अशा स्क्रिप्ट चॉईस केल्या. आता शेरशाह मूवीला ऑडियन्सनी भरभरून प्रेम दिल्यामुळे त्यामुळे आय थिंक सिद्धार्थ मल्होत्रा थोडा त्याच टाईपचे स्क्रिप्ट चॉईस करतोय. तर ही मूवी पण थोडी तशीच आहे, म्हणजे या मूवी मध्ये पण तो सोल्जर आहे आणि या मूवीला पण ऑडियन्स थोडाफार सपोर्ट करते. शेरशाह मिशन मजनू मूवी या दोन्ही मूवी मला ठीकठाक वाटल्या होत्या. तर आता मी योद्धा मूवी बघून आलोय. तर या मूवी मध्ये मला चुका काढण्यासारखं तर काही वाटत नाहीये. तर ही मूवी पण मला ठीकठाक वाटली. आता मूवीचा मेन प्लॉट सांगून देतो की मूवीचा मेन प्लॉट म्हणजे हायजॅकवर आधारित आहे, म्हणजे प्लेन हायजॅकवर आधारित आहे. म्हणजे आपल्या हिरोला हे हायजॅक वाचवायचं आहे. तर मूवी मध्ये भरभरून ऍक्शन भरलेला आहे, म्हणजे ऍक्शन पॅकेज मूवी आहे असं पण आपण म्हणू शकतो. आणि मूवीच्या स्टार्टिंगला एक ऍक्शन सीन आहे जो खूप लंबा आहे. आय थिंक 1 टेक मध्ये तो शूट केलेला आहे वाटतं. म्हणजे ऍक्टर लोकांनी पण मूवीसाठी खूप मेहनत घेतलेली दिसतीये. म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रानी जो 1 टेक मध्ये जो एवढा मोठा ऍक्शन जो शूट केलाय, म्हणजे त्यांनी एवढं मोठं जे ऍक्शन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्याची मेहनत दिसतीये. तर खास करून मूवी मध्ये ऍक्शन तर जबरदस्त आहे. आणि हा मूवी मध्ये हिरोईन्स पण आहे. आता त्यांना लीड रोल तर असं काही म्हणू शकत नाही, कारण मेन फोकस ते हिरोवरच केलंय, पण त्यांचा रोल पण ठीकठाक आहे. एका सीन मध्ये तर दिशा पटानी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा फाईट सीन आहे आणि त्या फाईट सीन मध्ये दिशा पटानी आपल्या सिद्धार्थ मल्होत्रावर भारी पडताना दिसते. तर मला तिथं कुठेतरी वाटलं होतं की हे थोडं जास्त नाही होते. तर काही नाही, ठीक आहे, आपण ॲडजस्ट करून घेतो. पण 80-90% मूवी आपल्याला हवेमध्ये दाखवले जाते आणि त्याच्यामध्ये ट्विस्ट वगैरे छोटे मोठे आणि ॲक्शन तर भरभरून आहे. आणि स्टार्टिंगला 1-2 गाणे पण आहे, ज्यामुळे तुम्ही आय थिंक बोर होऊ शकता. फिक्सने सांगतायत, तुम्हाला जर गाणे आवडत असेल तुम्ही एन्जॉय पण करशाल. पण बाकी मूवीमध्ये बोर करण्यासारखं तर काही आढळून येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी युनिक बघतोय असं पण वाटत नाही. पण मूवी टॉपिक टू टॉपिक चालते, त्यामुळे आपल्याला ही मूवी सीटवर धरून ठेवते. त्यामुळे मूवीची लेंथ पण जास्त नाहीये, म्हणजे ही मूवी 2 घंट्यामध्ये संपून जाते. एका वाक्यात जर या मूवीचं रिव्ह्यू केलं तर एक ॲक्शन फास्ट मूवी आहे. पण योद्धा मूवी अजय देवगणची शैतान मूवीच्या मुकाबल्यात थोडं स्लो चालतीये. म्हणजे शैतान मूवीचं आता पण कलेक्शन चांगलं येत आहे आणि योद्धा मूवीचं थोडं ठीकठाक कलेक्शन येत आहे. तरी पण शैतान मूवीचा 8वा दिवस होता आणि योद्धा मूवीचा पहिला दिवस होता, तर त्यामुळे योद्धा मूवीचं जास्त कलेक्शन यायला पाहिजे होते. पण तरी पण अजय देवगणच्या शैतान मूवीचं जास्त कलेक्शन आलं, तर मग योद्धा मूवी थोडं मागच. आता त्याचं कारण असं आहे की शैतान मूवीच्या कंटेंटमध्ये दम आहे, त्यामुळे या दोन्ही मूवीच्या कंपॅरिझनमध्ये अजय देवगण ऑडियन्सला जास्त अट्रॅक्ट करतोय. तर योद्धा मूवी थोडं स्लो चालते, पण तरी पण योद्धा मूवी ऑडियन्सचे पैसे तर खात नाहीये. ती मूवी पण ऑडियन्सला थोडंफार एंटरटेन करते. तर या मूवीला 2.5 स्टार तर भेटायलाच पाहिजे, म्हणजे 50-50 ही मूवी चांगली आहे. तर ठीक आहे भावनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला पहिली सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.